आजच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या, अर्थातच आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्या बातम्यांचा आधी आपण आढावा घेऊयात। पहिलं महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली। ती बातमी म्हणजे पाण्यासंदर्भातील चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। कारण मुंबईला 3 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याची वाफ असल्याचा मुद्दा आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता मुंबईकरांची चिंता आणखीनच वाढलेली आहे। कारण राज्यातील मोठ्या मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पातून दरवर्षी तब्बल 165 टीएमसी पाण्याचं बाष्पीभवन होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। सरकारच्या जलसंपदा विभागाने तयार केलेल्या पाणी लेखापरीक्षण अहवालानुसार पुण्याला 9 वर्ष तर मुंबईला 3 वर्ष पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकेल एवढ्या पाण्याची वाफ होत असल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट झालंय। तर या पाण्याच्याद्वारे 8.25 लाख हेक्टरवरील शेतीचं सिंचन होऊ शकलं असतं। राजस्थान आणि महाराष्ट्रातील बाष्पीभवनाचा दर सर्वाधिक आहे। त्यामुळे आता मुंबईकरांसाठी पाण्याची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि हीच महत्त्वाची हेडलाईन आज लोकसत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढचं महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे महाराष्ट्र टाइम्स। महाराष्ट्र टाइम्समध्ये महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली। या बातमीचा मथळा आहे आघाडीचा देशाला दगा। मुंबईकरांच्या रक्तानं हात माखलेला कसाबला महाविकास आघाडीचे नेते क्लीन चिट देत आहेत। ज्या पाकिस्तानचं कोणी ऐकत नाही त्यांची भाषा बोलून ते आपल्या सैन्याला खोटं ठरवतात। मतांच्या तुष्टीकरणासाठी महाविकास आघाडीनं महाराष्ट्रासह देशाला दगा दिला असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर जी टीका केली त्या टीकेच्या संदर्भात ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली। शिवाजी पार्कवरील महायुतीच्या प्रचार सभेत मोदींनी महाविकास आघाडीसह इंडियाला लक्ष्य केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली। महाराष्ट्रामध्ये चुकीच्या जनादेशाच्या आधारे सरकार स्थापन करत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीनं मुंबईकरांशी आणि मुंबईच्या विकासाशी वैरभाव जपल्याचं मोदींनी म्हणत इंडिया आघाडीवर आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केलेली आहे। पुढचं आघाडीचं वृत्तपत्र आहे सामना। सामनामध्ये एक महत्त्वाची हेडलाईन आता प्रसिद्ध करण्यात आली। अर्थातच या हेडलाईनचं नाव आहे एकच निर्धार, हुकुमशाहीचा व्हायरस गाडून टाकणार असल्याचं सामनामध्ये लिहिण्यात आलंय। 4 जूनला देश हा मोदीमुक्त होणार असून मोदींवर सामनातून पुन्हा एकदा हल्लाबोल करण्यात आला। दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी महाराष्ट्रानं वज्रमुठ आवळली आहे। इंडिया आघाडीच्या भक्कम एकजुटीचे विराट रूप काल मुंबईत पाहायला मिळालं। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत आणि त्याआधी महाविकास आघाडीची संयुक्त प्रचार सभा बीकेसी मधील MMRDA मैदानावर पार पडली। या सभेला लाखोंचा जनसागर उसळलेला होता। याच जनसागराच्या साक्षीनं मोदी सरकार आणि भाजपच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध वज्राघात करण्यात आलेला आहे आणि इंडिया आघाडीच्या या सभेमध्ये मोदींवर टीका करण्यात आली आणि त्याच मथळ्याखाली आजच्या सामनामध्ये ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढचं महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे टाइम्स ऑफ इंडिया। टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली। मतदानानंतर अंतिम मतदान टक्केवारीच्या आकड्यांमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट करा। सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये होणाऱ्या एकूण मतदानाची माहिती 48 तासांच्या आत तुमच्या संकेतस्थळावर का टाकली जाऊ शकत नाही असा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी भारताच्या निवडणूक आयोगाला उपस्थित केला आणि याच प्रश्नाचा संदर्भ घेत ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली। तर या प्रकरणी आता पुढची सुनावणीपर्यंत म्हणजे 24 मे पर्यंत आयोगानं आपलं म्हणणं न्यायालयाच्या समोर मांडावं असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। तर मतदानाच्या आकडेवारीची माहिती आणि अन्य तपशील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर संकेतस्थळावर टाकण्यात काय अडचण अशी विचारणा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं निवडणूक आयोगाला केलेली। पुढच्या महत्त्वाच्या वर्तमानपत्राकडे वळतोय। गुजरात समाचारमध्ये सोनिया गांधी यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आणि त्याच विधानाचा संदर्भ घेत ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली। माझा मुलगा मी तुम्हाला सोपवते असं विधान सोनिया गांधींचं होतं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक ते लढवत आहेत। आपल्या मुलाच्या प्रमोशनसाठी रायबरेलीमधील रॅलीला संबोधित करताना सोनिया गांधी काल भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यांनी जनतेला सांगितलं की मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवलाय, तो तुम्हाला निराश करणार नाही।
मला जे काही मिळालंय ते तुमच्यामुळे मिळालंय, म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी माझा मुलगा तुमच्या स्वाधीन करते. रायबरेलीच्या जनतेनं मला 20 वर्ष त्यांची सेवा करण्याची संधी दिली. हा माझा सर्वात मोठा खजिना असल्याचं विधान सोनिया गांधी यांनी केलं. आणि याच विधानाचा संदर्भ घेत गुजरात समाचारमध्ये ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.